छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांचा भाजपमध्ये प्रवेश. राजू वैद्य छत्रपती संभाजीनगरचे ठाकरे सेनेचे महानगर प्रमुख. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांचा भाजप प्रवेश. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय भोसले यांचाही भाजपमध्ये प्रवेश. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला धक्का. पवारांच्या राष्ट्रवादीला नाशिक शहरात आणखी एक धक्का. युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांचा भाजपमध्ये प्रवेश. बबलू शेलारांचे काका गजानन शेलार यांचा बोलण्यास नकार. गजानन शेलार नाशिकचे शहराध्यक्ष. सोलापुरात काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी. खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत मुलाखती. काँग्रेसकडे जवळपास 250 इच्छुकांचे अर्ज दाखल. सोलापूर महापालिकेसाठी तृतीयपंथीकडून उमेदवारीची मागणी. अबोली उर्फ रामचंद्र मंजिली यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारी संदर्भात इच्छा व्यक्त. परभणी महापालिकेसाठी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची लगबग. आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू. चंद्रपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया. 5 ठिकाणी अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था. प्रशासनाकडून जय्यत तयारी. पुण्याच्या चाकण नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर. विजयी उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर 2015चा शिक्का. प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण. परभणी महानगरपालिका निवडणुकीत मनसेची एंट्री. मनसेकडून 40 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. परभणीत पूर्ण ताकदीनिशी लढणार, मनसेकडून स्पष्ट. परभणी महापालिकेत भाजपला चांगलं यश मिळेल. मंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून व्यक्त केला विश्वास. तर जिंतूरवर अजित पवार लक्ष ठेवून होते, पण सर्वांनी भाजपला मतदान देऊन आशीर्वाद दिले. बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या डायलॉगबाजीचे लागले बॅनर. नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं 23 जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर बॅनरद्वारे फटकेबाजी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांच्याकडून शरद पवारांची भेट. सचिन सातव यांनी सहकुटुंब शरद पवारांची घेतली भेट. मोहोळच्या 22 वर्षीय नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रेनं अजित पवारांची घेतली भेट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सिद्धी वस्त्रेचा सत्कार. मोहोळ नगर परिषदेत शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं युती करत लढवली होती निवडणूक. सांगलीच्या तासगावमध्ये भाजपच्या संपूर्ण पॅनलचं डिपॉझिट जप्त. तासगावमध्ये तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांचा राजीनामा घेण्याची मागणी. स्वप्नील पाटील यांची हकालपट्टी करण्याची पदाधिकारी आणि उमेदवारांची मागणी. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. शिंदेंची शिवसेना आणि भाजप युतीचा पेच कायम. राजेंद्र जंजाळ यांच्या घरी झालेली बैठकही निष्फळ. भुसावळमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांची विजयी रॅली. एकनाथ खडसेंचा रॅलीत सहभाग. येणाऱ्या निवडणुकांमध्ये फायदा होईल, खडसेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. काही दिवसांपूर्वीच संजय खोडके यांचा अपघात झाला होता. लवकरच निवडणूक प्रचारात उतरणार, संजय खोडके यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या राजगुरुनगरमधील प्रांत अधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं जोरदार आंदोलन. भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप. भूसंपादनाच्या शिक्क्यांबाबत कोणतीही माहिती न देता सातबाऱ्यावर नोंदी झाल्यानं शेतकऱ्यांचा संताप. नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. आयटीआयच्या समस्यांसाठी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. प्रशिक्षण केंद्र नंदुरबारमध्ये व्हावं या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. नवी मुंबईच्या सानपाडामधील एका खासगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. पीटी शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या केणी गावाजवळ खासगी बसवर दरोडा. बसमधून 1,22,00,000चा मुद्देमाल लंपास. कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या बसवर दरोडा. 7 ते 8 जणांच्या टोळीनं बसवर टाकला दरोडा. नाशिकच्या मालेगाव शहरात एकाची दगडानं ठेचून निर्घृण हत्या. पवारवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घटना. पोलिसांनी एका संशयित आरोपीला घेतलं ताब्यात. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात तोतया आयएएस अधिकारी पकडला. दर्शनाचा व्हीआयपी पास वापरण्यासाठी बनावट आयडीचा वापर. आरोपी निखिल परमेश्वरीसह त्याचं कुटुंब पोलिसांच्या ताब्यात. धाराशिवमध्ये 4 जानेवारीपर्यंत तुळजाभवानीचं मंदिर 22 तास भक्तांसाठी खुलं राहणार. नाताळच्या सुट्ट्या आणि शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्तानं मंदिर संस्थानचा निर्णय.
वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली, सौरभ कुमार अग्रवाल वर्ध्याचे नवीन पोलीस अधीक्षक असणार, अनुराग जैन यांची नागपूरमध्ये बदली. धाराशिव नगरपालिकेचा निकाल लागताच शहरातील विकास कामांना मंजुरी. 2 वर्षापासून स्थगित होती सर्व कामं. 117 कोटींच्या कामांना मंजुरी. 27 डिसेंबरपासून 21 मेमू रेल्वे गाड्या रद्द असणार. नागपूर मंडळांतर्गत डोंगरगड इथे रेल्वेची विविध कामं केली जाणार. रेल्वेकडून पायाभूत सुविधा विकास कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू. बीडच्या परळीत वातावरणातील बदलामुळे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णसंख्येत वाढ. वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकला आणि घशाचा नागरिकांना त्रास. थंडीपासून नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, डॉक्टरांचा सल्ला. व्यापारी वर्गानं पाठ फिरवल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. यवतमाळच्या इसापूरमधील शेतकऱ्यानं केळी बागेवरून जेसीबी फिरवला. केळीला कवडी मूल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. हळदीवर रोगराई वाढल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी चिंतेत. उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार. वाशिम जिल्ह्यात कांदा साठवणुकीअभावी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. कांदा चाळीसाठी अर्ज प्रक्रिया सोपी करावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मानोरा तालुक्यात सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन नोंदणी. स्लॉट बुक करताना शेतकऱ्यांसमोर समस्या. स्लॉट बुकिंगची प्रक्रिया सोपी करावी, शेतकऱ्यांची मागणी. राजगड तालुक्यातील विंझर गावातील शेतकऱ्यानं केळीच्या बागेवरून फिरवला रोटावेटर. केळीला फक्त 2 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.